नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये RT प्रवेश प्रक्रिया असेल तर या संदर्भात प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते. साधारणतः सर्वच पालकांना माहिती आहे. तर तिसऱ्यांदा तारीख मुदतवाढ झालेली होती. तर सर्वच पालकांना माहिती आहे साधारणतः दुसऱ्यांदा मुदतवाढ झाली होती. 8 तारखेपर्यंत ही RT प्रवेश प्रक्रियेमध्ये ज्यांची पहिल्या निवड यादीमध्ये नावं आलेली आहेत तर अशा सर्वांनाच 8 तारखेपर्यंत ही मुदतवाढ झालेली आहे. तर आता ही शेवटचीच मुदतवाढ असण्याची शक्यता आहे. पोर्टलवरती आतापर्यंत जर कन्फर्म ॲडमिशन पाहायला मिळेल तर पोर्टलवरती आतापर्यंत जर तुम्ही ॲडमिशन पाहायला गेलात तर 1 लाख जेवढी निवड यादी झाली होती त्याच्यापेक्षा 77,000च्या आसपास आतापर्यंत फॉर्म आहेत ते कन्फर्म झालेले आहेत. पोर्टलवरती ही आकडेवारी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आता लक्षात घ्या की साधारणतः 20 ते 25,000च्या आसपास पालकांचे अर्ज रद्द झाल्याची माहिती समोर येत आहे. पण लक्षात घ्या फायनली किती आकडेवारी आहे ती 8 तारखेनंतरच आपल्याला कळणार आहे. साधारणतः एकच दिवस बाकी आहे. 1 दिवसांमध्ये जेवढे फॉर्म कन्फर्म होतील त्याच्यानंतर उरलेली आकडेवारी तुम्हाला फॉर्म रिजेक्ट असेल किंवा आतापर्यंत किती कन्फर्म फॉर्म झालेले आहेत ते तुम्हाला पाहता येणार आहे. साधारणतः हा आकडा जास्तीत जास्त वाढणार नाही आहे. गेला तर साधारणतः 77,000हून 80,000च्या आसपास जाऊ शकतो. तर आता याच्यामध्ये मुदतवाढ होणार का किंवा दुसरी जी निवड यादी आहे ती कधी लागणार, वेटिंग लिस्टमधील पालकांना कधी संधी मिळणार, तर या संदर्भात पालकांनी देखील आता पोर्टलवरती चेक करू शकता. प्रत्येक शाळानुसार किती पाल्यांची ॲडमिशन कन्फर्म झालेली आहेत ही देखील यादी पोर्टलवरती आलेली आहे. त्यामुळे तुम्हाला अंदाज येईल की एकूण शाळांच्या किती जागा आहेत, एकूण किती पाल्यांची निवड झालेली आहे. मग आपला नंबर लागेल की नाही आत्ता तुम्ही हा अंदाज काढू शकता. आणि लगेचच 8 तारखेला मुदत संपली, लगेचच 9 तारखेला दुसरी वेटिंग लिस्टमधील निवड यादी लागणार नाही आहे. त्यासाठी 2 ते 3 दिवसांचा कालावधी सॉफ्टवेअर प्रोसेससाठी लागतो. त्यामुळे पालकांना प्रतीक्षा करायची आहे. जर 8 तारखेनंतर मुदतवाढ झालीच नाही आहे तर साधारणतः 8 तारखेनंतर जर मुदतवाढ झाली नाही तर मुदतवाढ व्हायलाच नको, कारण का पुढील वेटिंग लिस्टमधील पालक आहेत, प्रतीक्षेत आहेत. तर ही जर मुदतवाढ झाली नाही तर 2 ते 3 दिवसांच्या कालावधीनंतर दुसरी निवड यादी पोर्टलवरती प्रसिद्ध केली जाते. तर अशा प्रकारची ही अपडेट आहे. तर जी कागदपत्र पडताळणी आहे तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे जर तुम्ही भाडेकरार जर दिला असाल तर होम व्हिजिट ही संबंधित विभागामार्फत केली जाते. तर ही अपडेट आहे. तर अशा प्रकारची आत्ताची ही अपडेट सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. मुदतवाढ झाली नाही तर लगेचच 2 ते 3 दिवसांमध्ये दुसरी निवड यादी लावली जाईल. तर अशा प्रकारची ही आत्ताची अपडेट आहे. सर्वांनी पोर्टल एकदा चेक करायचं आहे. शाळांमधील निवड झालेल्या किंवा कन्फर्म अर्ज झालेल्या विद्यार्थ्यांची यादी पाहायची आहे, जेणेकरून तुम्हाला लक्षात घ्या अंदाज येणार आहे. तर अशा प्रकारची RT प्रवेश प्रक्रियेसंदर्भातली ही माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.